वसई विरार शहरात मान्सूनच्या आगमनानंतर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो झाडं उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. या फांद्या, पालापाचोळा आणि लाकडाचे ओंडके स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला गोळा करून ठेवले. मात्र आठवडा उलटूनही हा हरित कचरा अद्याप उचलण्यात आलेला नाहीये. गेल्या आठवड्यात शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे 200हून अधिक झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा साचला होता. प्राथमिक स्तरावर तो गोळा करण्यात आला असला तरी त्याची विल्हेवाट अद्याप लावण्यात आलेली नाही आहे. परिणामी रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पदपथांवर हरित कचऱ्याचे ढीग पडून असल्यानं पादचाऱ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. वसईतील पापडी परिसरात तर हा पालापाचोळा कुजण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी महापालिकेकडे हा हरित कचरा तातडीनं उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली. दुसरीकडे महापालिका प्रशासनानं शहरात स्वच्छतेचे काम सुरू असल्याची माहिती दिली असून टप्प्याटप्प्यानं हा कचरा हटवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलंय. मात्र पावसाळ्यात अशा प्रकारे रस्त्यांवर पडून राहिलेला हरित कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि वाहतुकीसाठीही धोकादायक ठरत असल्यानं ही समस्या नेमकी कधी मार्गी लागणार असा सवाल आता वसई विरारकरांकडून उपस्थित केला जातोय. पोलीस न्यूजसाठी चिन्नू कुमार श्रीवास्तव, वसई विरार.